नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. नवोदयचे यावर्षीचे प्रवेश तात्काळ रद्द करा. दाखले देणाऱ्यांच्या रॅकेटमध्ये शासकीय यंत्रणा सामील. संजू परब यांचा मोठा आरोप. रत्नागिरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का आणि खड्डे बुजवण्यासाठी 10 वर्ष निधीच येणार नाही. सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचं धक्कादायक विधान. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. जवाहर नवोदय विद्यालय सांगेल येथील परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना यावर्षी देण्यात आलेले प्रवेश तात्काळ रद्द करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजपचे प्रवक्ते सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिलाय. तर विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी देण्यात आलेल्या दाखल्यांमागे रॅकेट असून यात शासकीय यंत्रणा सामील असल्याचा आरोप संजू परब यांनी केलाय. येथे 6वी आणि 11वीच्या प्रवेशासाठी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक पालक आहेत त्यांच्या मुलांना इथे ऍडमिशन दिलं जात नाहीये. याचं कारण जे परजिल्ह्यातील विद्यार्थी आहेत आणि त्यांचे नातेवाईक म्हणजे शिक्षक जे इथे काम करतात तेच घेऊन येतात. ते इथं शाळेत काय उपस्थित राहत नाहीत, पण त्यांची प्रेझेंटी लावली जाते 1 वर्षासाठी फक्त. आणि त्या मुलांना चांगले मार्क देऊन हेच शिक्षक चांगले मार्क देतात आणि अशा 4थीतल्या विद्यार्थ्यांना हे 97-98 वर घेऊन जातात. अशा सर्व विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन दिली जातात. पण जो स्थानिक विद्यार्थी आहे ज्यांना याच्यातलं काय माहिती नाहीये, उदाहरणार्थ डॉक्टरांची मुलगी आहे, तिला 94% पडले 5वीत, तिला सुद्धा इथे ऍडमिशन दिलं जात नाही. किंवा सावंतवाडी जे अर्बन एरिया आहेत शहरातले त्यांना 30% राखीव आहे, एकच विद्यार्थी घेतले, बाकी सगळे ग्रामीण भागातले बोलले. हा विद्यार्थी मंडळाला 97% 10वीत आहेत, पण त्याला सुद्धा ऍडमिशन दिलं गेलं नाहीये. हा शेतकरी आहे, त्याला 3 मुली आहेत. एक त्याला वाटतं की एक मुलगी आपली शिकावी, त्याच्या मुलीला सुद्धा 90% आहेत, पण ह्या गोष्टीमुळे त्याच्या मुलीला सुद्धा ऍडमिशन मिळत झालं. असे अनेक विद्यार्थी आहेत. दरवर्षी हेच चाललंय. आणि तहसीलदार किंवा शासकीय यंत्रणा असेल याची कुठलीच प्रकारची पडताळणी करत नाहीत आणि त्यांना दाखले दिले जातात. या वर्षीचे दाखले दिलेली ऍडमिशन जर कॅन्सल नाही केली तर आम्ही नक्कीपणे कलेक्टरकडे दाद बघू आणि याच्या विरोधात आज बोलतोय. दुसरी प्रेस आहे याबद्दलची माझी. 3ऱ्या वेळी प्रेस घेणार नाही, 3ऱ्या वेळी माझं याच्यावर आंदोलन असेल. जे आहेत ते रद्द करावेत आणि स्थानिकांना प्राधान्य द्यावं. हे रॅकेट आहे, रॅकेट शिवाय असले काम होत नाही. याच्यात आमची शासकीय यंत्रणा सुद्धा कामाला या रॅकेटमध्ये आहे. माझा पूर्ण आरोप आहे परराज्यातील विद्यार्थी दरवर्षी कसे येतात. आमचे विद्यार्थी कोण हुशारच नाही आहेत का जिल्ह्यातले? कोकणात 1 नंबर लागतो 10वीत विद्यार्थी कोण हेच जे शिक्षक आहेत जे येतात सांगलीवरनं कोल्हापूरवरनं, ते आपल्या नातेवाईकांना आणतात, इथं प्रेझेंटी लावतात, त्यांना 94-96% मार्क देतात, ऍडमिशन देत आहेत. हे जिल्हा परिषद याच्यात लक्ष घालावं. आता गट शिक्षणाधिकाऱ्याच्या विरोधात त्यांच्यावर सुद्धा आंदोलन छेडण्यात आले आणि दिलेले प्रवेश कॅन्सल करावेत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
अनंत प्या, आनंदी रहा. जिल्ह्यात सध्या सर्वच रस्ते खड्डेमय झालेत. या रस्त्यांमुळे प्रवासी हैराण झालेत. मात्र खड्ड्यांच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानं एक धक्कादायक विधान केलंय. यातून प्रशासनाची स्थिती आणि मानसिकता काय आहे याचं दर्शन यामुळे झालंय. ऐकलत का? हे बघा काय म्हणतायत. खड्डे बुजवण्यासाठी 10 वर्ष झाली तरी निधी मिळणार नाही. हे धक्कादायक विधान केलंय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्ह्यातील मुख्य अधिकाऱ्यानंच. या विधानामुळे सर्वसामान्यांचं सुस्थितीतील रस्त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागलाय. वैभववाडी उंबर्डे रस्त्याच्या नूतनीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी हे अधिकारी उंबर्डे इथं आले होते. यावेळी ठेकेदार यांनी या मार्गावरील खड्डे प्रथम बुजवण्यासाठी वेगळा निधी मिळण्याबाबत मागणी केली. त्यांच्या या मागणीला धरूनच अधिकारी म्हणाले त्या निधीतच हे सर्व करा. खड्डे बुजवण्यासाठी पुढील 10 वर्षात निधी मिळणार नाही असं धक्कादायक विधान त्या अधिकाऱ्यानं केलंय. त्या अधिकाऱ्याच्या विधानानं राज्यकर्ते निधी उपलब्ध करून देण्यात अपयशी पडतायत हे सिद्ध केलंय. प्रशासन आणि राज्यकर्त्यांना अशा कामाबद्दल गांभीर्यच नाही असंच यातून स्पष्ट होत आहे. तुम्ही बीएमचा लेअर असताना आम्ही म्हटलं असतं की ठीक आहे की हे पाहिजे म्हणून खड्डे भरले पाहिजे. इथं काही गरज नाही. अहो तुम्ही खडी टाकणार आहेत ना. काही ठिकाणी साहेब खाली खालचा बेसच नाही. नाही एमपीएम करा खालचा बेस तर पाहिजे ना. तुम्हाला मी सांगतो तुम्हाला खड्डे भरायला कोणी पैसे अजून 10 वर्ष मंजूर करणार नाही. तुमचा रस्ता 10 वर्ष होणार. तुम्हाला मी सांगतो तुम्हाला खड्डे भरायला कोणी पैसे अजून 10 वर्ष मंजूर करणार नाही. तुमचा रस्ता 10 वर्ष होणार. त्या अधिकाऱ्याचं ते वाक्य म्हणजे सरकारची नाचक्की आहे. ती त्यांनी बोलून दाखवली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी जर निधीच मिळणार नसेल तर असे खड्डेमय झालेले रस्ते पूर्णतः नूतनीकरण होण्यासाठी आणखीन किती वर्ष खड्ड्यातच घालावी लागतील असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. श्रीधर साळुंखे, सिंधुदुर्ग लाईव्ह, वैभववाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. क्रूज ट्रक पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी मोठे खुलासे केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. त्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळून लावलेत. मात्र चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही असा निशाणा संजय राऊत यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर साधलाय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून एक चित्र निर्माण केलं जात आहे. महाराष्ट्रात फक्त गांजा, अफू, चरस यांचंच पीक निघतं. मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याला महाराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर बोट ठेवलंय. गुजरातच्या बंदरावर 25,000 कोटींचे ड्रग्ज पकडले याची बातमी होत नाही. नवाब मलिक जे मांडत आहेत ते पाहिल्यावर स्पष्ट दिसतं की काहीतरी गडबड आहे. याचे पुरावे आता समोर आलेत. बॉलिवूड कलाकारांकडून खंडणी मागण्यासाठी हे क्रूज पार्टी प्रकरण केलं की काय असं संजय राऊत यांनी म्हटलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. करूळ घाटात रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं गेल्या 3 दिवसांपासून वाहतूक कोंडीला वाहन चालकांना सामोरं जावं लागतंय.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतोय। तळेरे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता नूतनीकरण करण्याचं काम सुरू आहे। पावसाळ्यात या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते। या खड्ड्यांमुळे घाटात अनेक अपघात झाले होते। अवजड वाहनं या मार्गावर खड्ड्यात कलंडली होती। अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला रस्ता दुरुस्तीचं शहाणपण आलं। घाटातील खड्डे बुजवण्याच्या कामाला शनिवार 23 ऑक्टोबर पासून सुरुवात केली। मात्र या कामामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी होते। घाटातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतायत। त्यामुळे प्रवाशांसहित वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। दोडामार्ग बांधा रस्त्याबाबत वारंवार आंदोलनं निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय। सरकारने फसवलं, तुम्ही काय फसवणार? सरकारने फसवलं, माहितीच नाही तुम्ही काय करणार? सरकारचा तुमच्याकडे ही व्यवस्था नाही, पण तुम्ही सांगायचं, तुम्ही क्लिअर कट, तुम्ही दरवेळी वरच्या लोकांना फोन लावून देणार नाही, आता टेंडर मग आता मी एक यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांसह अधिकारी विजय चव्हाण यांना धारेवर धरलं। वर्क ऑर्डर नसताना आमदारांच्या उपस्थितीत नेमकी भूमिपूजन कसली केली असा सवालही केलाय। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोवर हलणार नसल्याचा इशारा देखील दिला। केसेस खातल्या तरी 72 असा इशाराही दिलाय। नाहीतर उद्या संपूर्ण रस्त्याकडे 4 कडे चर मारा, बंद करा। मॅडमला विचारा, माझ्याशी बोलत मॅडम, तुम्ही मला सांगा की तुम्ही मंजूर झाला म्हणून काय सांगितलं तर टेंडर कशी काढली मंजूर झाल्याशिवाय? काम बंद, आज वर्क ऑर्डर झाल्याशिवाय उठत नाही, काय ते करा, वर्क ऑर्डर द्या। त्या दिवशी तुम्ही सीए ऑफिसशी बोलून त्या दिवशी शब्द दिलेला तुम्ही एसी ऑफिस विचारा ना त्यांना काय झालं ते, त्यावेळी शब्द त्या लोकांनी दिला ना। घ्यायला पाहिजे ना आपण, बाकी काय नाही। उपोषण 1 महिना होऊन गेला, तोपर्यंत काय झालं काम सुरू करणार नाही, फेब्रुवारी पर्यंत काम करणार नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने मला सांगितलं। आमदार सांगतो, खोटं बोल, तुम्ही बोलताय, आमदार बोलतोय, कोण बोलतोय? हे म्हणतो तुम्ही बोलताय। मॅडम बोलले ना प्रॉब्लेम शब्द कसे बदलताय तुम्ही? बांधण्यात तुम्ही बोलला, बाकी सोडा। कशाला खोटं बोलता तुम्ही सांगा? त्या एसी मॅडमने सांगितलं, आता झालं, आता मी कोल्ड्याने भरतो आता आणि काम सुरू, पाऊस संपला आम्ही सुरू करणार। म्हणजे मॅडम पण बोलले, किती खोटं बोलताय तुम्ही? ते बुझे तरी का पहिले ते विचार नाही त्यांनी सांगितलं नाही मिळालं, मग कोण बुजवणार? आम्ही बुझे तर पाटील साहेब, तुम्ही चव्हाण साहेब तुम्ही सांगा आता हे का तुम्ही काम द्या बांधल्यात ते डेव्हलपर त्यांच्याकडे आहो, तुमच्याकडे आहो, हे नाही म्हणतो, ते नाहीच म्हणतो। आम्ही एका फोन लावतो, करा मग काम करायला कॉन्ट्रॅक्टर कोण करतो सांगा यार, साहेब परवा येऊन हीच परिस्थिती काम नाही करणार, टेंडर मंजूर करायला काम नाही करणार। मॅडम विषय एवढाच आहे की मंजूर होणार। भाजप जिल्हा प्रवक्ते सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना घेराव घातला। दरम्यान 4 दिवसात काम सुरू करा, अन्यथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुतळ्याला फास घालणार असा इशारा देखील संजू परब यांनी दिलाय।
दरम्यान कामचुकार अधिकाऱ्यांचा यावेळी भाजपनं सत्कार देखील केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, बांदा सरपंच अक्रम खान, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शेखर गावकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, गुरुनाथ पेडणेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, मकरंद तोरसकर, अमित परब, मनोज सावंत, केतन आसगावकर, हेमंत बांदेकर, अमित गवंडळकर आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. दक्षिण रत्नागिरीमध्ये संगमेश्वर देवरुख परिसरात रविवारी सायंकाळी भूकंपाचा धक्का बसलाय. तालुक्यातील वाशीतर्फ संगमेश्वर येथील सुतारवाडी परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. संध्याकाळी उशिरापर्यंत या भागात कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दक्षिण भारतात भूकंपाच्या 3 आणि 4 या अत्यंत महत्त्वाच्या झोनमध्ये रत्नागिरी जिल्हा येतो. रविवारी संध्याकाळी 5:05 रत्नागिरी दक्षिण जिल्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरला. याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. दक्षिण रत्नागिरीमध्ये संगमेश्वर देवरुख परिसरासह रत्नागिरी चांदोली परिसरही रविवारी सायंकाळी भूकंपाच्या धक्क्यानं हादरला. 5:07 सुमारास चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का बसला. वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर त्याची तीव्रता 2.9 रिश्टर इतकी नोंदवली गेली. हा धक्का अतिसौम्य स्वरूपात असला तरी परिसरात जोरात आणि अधिक वेळ जाणवला. दरम्यान या भूकंपाची नोंद अस्पष्ट झाल्यामुळे या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे आहे हे समजू शकलं नाही. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनानं दिलाय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. गोव्यात इलेगोचं शोरूम सुरू झालंय. इलेक्ट्रिक गाड्यांचं गोयकर नक्कीच स्वागत करतील आणि विशेषतः शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितलंय. आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी कवळेकर यांच्याशी साधलेला हा संवाद. कोकणात इलेगोने ऐतिहासिक क्रांती घडवल्यानंतर आज गोवा राज्यामध्ये दमदार या ठिकाणी एंट्री केलेली आहे. गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री कोळेकर सर यांनी या ई बाईकच्या शोरूमचं उद्घाटन केलेलं आहे. निश्चित गोव्यासाठी एक जे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून गोवा राज्यात सर्वदूर पसरलेलं आहे. या गोवा राज्यामध्ये इलेक्ट्रिक बाईकचं आगमन होत आहे. सर, कशा पद्धतीने गोवेकरांना या इलेक्ट्रिक बाईकचा फायदा होईल? नाही, खरं म्हटलं तर हे एक शेतकऱ्यांना वरदानच आहे की जे आता डिझेल पेट्रोल वगैरे जे वाहनं असतात, जे 2 व्हीलर 4 व्हीलर, त्यांनी प्रदूषण तर होतंच, म्हणून काही प्रमाणात ते लोकांना परवडत पण नाही. म्हणून हे शेतकऱ्यांखाली जे बॅटरीचं विदाऊट डिझेल विदाऊट पेट्रोल जे बाईक हे केलं खऱ्या अर्थाने चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना यातून पुष्कळचा फायदा होईल. जेणेकरून ते हातोहात घेऊन त्यांचा व्यवसाय जो आहे ते वाढवण्यासाठी त्यांना पुष्कळ चांगलं होईल. नक्कीच शेतकऱ्यांना वरदान ठरेल अशा प्रकारचं विधान सुद्धा आपण केलेलं आहे. निश्चित अनेक प्रकारच्या अशा गाड्या शेतकऱ्यांसाठी इलेगोने उपलब्ध केलेल्या आहेत. आपण स्वतः कृषी मंत्री आहात. गोवा राज्याकडनं कशा पद्धतीने सपोर्ट या कंपनीला केला? मी हे ठरवलं आहे. आताच मी जे कमिटी आहे त्यांना पण सांगितलं आहे की गोव्यामध्ये जे सबसिडी आम्ही देतो, जे पंप असतात, जे वेगवेगळे मशिनरी आहेत, जे हार्वेस्टर असतात, जे ट्रॅक्टर, सगळ्यांना असते. त्यातच यांचा समावेश करूया की ही जरी बाईक असली ही काही फिरण्यासाठी नाही आहे, तर ही प्युअर आहे शेतकऱ्यासाठी
त्यांच्या व्यवसायासाठी आहे, ती पण त्यात इन्क्लूड करून जशी आम्ही पंपसाठी किंवा बाकीच्या मशिनरीसाठी जी सबसिडी गोवा गव्हर्नमेंट देते, काहीकडे 50%, 75% काही सबसिडी असते, त्यातच यांचा समावेश करून घेण्यासाठी मी त्यांना पाचारण केलं आहे आणि मी प्रयत्न करून त्यांना ते लागू करून देणार, जेणेकरून जास्त शेतकरी याचा फायदा घेऊ शकेल. नक्कीच. त्याचबरोबर सर, आज एक महत्वाचा प्रश्न बनलेला आहे तो पेट्रोलचे वाढते दर, आणि त्याला सुद्धा एक चांगला पर्याय ई बाईक म्हणून उपलब्ध झाला. अगदी चहाच्या दरात म्हणजे 5 ते 10 रुपयामध्ये ही बॅटरी रिचार्ज होणार आहे. तो फायदा शेतकऱ्यांना आणि गोयकरांना होणार आहे. तर कशा पद्धतीने त्यातून गोयकर आपली समृद्धी साधू शकतात? तेच म्हटलं ना मी पहिल्यांदा, हे म्हणजे डिझेल पेट्रोलची वाढ आहे तर संपूर्ण देशातच आहे ते, परंतु हे बॅटरी असल्या कारणाने पुष्कळ फायदा होणार ना शेतकऱ्यांना. तेच म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की शेतकऱ्यांना हे वरदान ठरेल की शेतकरी जे आहेत ते त्यांना अशा पद्धतीच्या सवलती म्हणजे फॅसिलिटी असायला पाहिजे, जेणेकरून ते आपोआप आत्मसात करून घेऊ शकतात. आणि ही तेवढं हे काही नाही, त्यांना जास्त काही खर्च नाही होणार, म्हणजे ते लोक हाताहात घेणार, व्यवसाय पण वाढणार. म्हणून तर शेतकऱ्यांना चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही पण इथं आणून इथं जे आमचे ग्रामीण भागामध्ये सांगेसारख्या तालुक्यामध्ये ह्या भागाने तुम्ही जे शोरूम जे कंपनीने उभा केला आहे याची फॅसिलिटी यांचा आधार म्हणतो शेतकऱ्यांना आहे ना पुष्कळ निदान भेटतच. नक्कीच कोकणात या बाईकने इतिहास घडवला आहे. गोवा राज्यामध्ये आज आगमन होत आहे. कशा पद्धतीने वाटचाल असेल, कशी क्रांती करेल ही गाडी? चांगलं आहे. मी तेच म्हटलं, शेतकऱ्यांना आम्ही सगळ्या तऱ्हेच्या फॅसिलिटी आम्ही देतो मुद्दाम होऊन की आणि शेती व्यवसाय पण गोव्यामध्ये वाढायला सुरुवात झालेली आहे. कृषी प्रधान राज्य बनवण्याचं आम्ही घोषणा केली आणि त्याप्रमाणे आमचं कार्य पण चालू आहे, वाटचाल पण चालू आहे. सगळ्या थरामध्ये आम्ही त्यांना म्हणजे शेतकरी पुढे येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत असतो. जे शेती व्यवसायासाठी लोकांनी काही पाठ फिरवली होती, जे लोक काही परगावी बाहेर जायचे, येणारे लोक जायची म्हणजे ते पण लोक आता गोव्यामध्ये येऊन परत शेती व्यवसायाकडे वळायला लागलेले आहेत. त्यात असे एक म्हणजे ही मोटर बाईक जी ठेवली बॅटरीचं विदाउट डिझेल पेट्रोल, हे नक्कीच त्याचा फायदा होईल सगळ्या शेतकऱ्यांना. धन्यवाद. हे होते गोव्याचे उपमुख्यमंत्री. निश्चित कृषी प्रधान राज्य बनवण्याचा एक संकल्प त्यांनी त्या ठिकाणी सोडलेला आहे. आणि गोवा राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्या माध्यमातून जो विकास होतोय तो संपूर्ण देशाला एक प्रेरणादायी असाच म्हणावा लागेल. सिंधुदुर्गसाठी कॅमेरामॅन नितीन गंगावणेसह संदीप देसाई, गोवा. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी तसेच ग्रामस्थांच्या वतीनं साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. सहकार क्षेत्रातील युवा आयडॉल अशी महेश सारंग यांची ओळख आहे. संघर्षमय परिस्थितीतही मागे न हटता त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू ठेवत यशाची शिखरं पादाक्रांत केली आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. भाजप आमदार नितेश राणे, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांसह भाजप नेत्यांनी फोनवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, माजी सभापती रवींद्र मडगावकर, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, संदीप हळदणकर, प्रणाली टिळवे, निगुडे सरपंच समीर गावडे, विजय टिळवे, आत्माराम चव्हाण, योगेश गवळी, संतोष राणे, ज्ञानेश्वर परब, सुरेश परब, बाळा राऊळ, अमित राऊळ, भावेश राऊळ, मंगलदीप पवार, मिसबा शेख आदी उपस्थित होते.
दरम्यान कोलगाव ग्रामस्थांच्या वतीनं निरुखेवाडी इथं केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलाय. शाळा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक नंबर 1 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आलाय. जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीनं शाळा स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. याचा शुभारंभ ओरोस बुद्रुक शाळा नंबर 1 पासून करण्यात आलाय. जिल्हा परिषदेच्या एकूण 1393 शाळांमध्ये हे अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी शुभारंभ प्रसंगी दिली. भारत मिशन सन्माननीय मोदी साहेबांची संकल्पना आहे. त्यांच्या माध्यमातून कित्येक वर्ष आपला संपूर्ण भारत देश स्वच्छतेच्या मार्गावर आहे आणि त्याचे छोटंसं मिशन म्हणून आपण आज सर्व शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्या एकूण 1391 शाळा आहेत त्या शाळांमध्ये हा आपण उपक्रम राबवतो. जरी तारीख ते दिलेली असेल तरी हा उपक्रम आपला कायम स्वरूपात चालू राहणार आहे. याचं धोरण एकच आहे की वर्ग स्वच्छ, वर्गाप्रमाणे आपली शाळा स्वच्छ आणि मुलांची स्वच्छता. गेली अनेक वर्ष मुलं आपली स्वच्छता राखतच आहेत, परंतु गेली 2 वर्ष आपलं संपूर्ण जग कुठेतरी ठप्प झालंय. आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की जो आपण वाचनात नाही, ऐकत नाही किंवा आपल्या अभ्यासात नाही असा कोरोनाची महामारी आपल्या देशावर त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यावर होती. गेली 2 वर्ष अथक परिश्रम घेऊन आपली जिल्हा परिषदची आरोग्य यंत्रणा त्याचप्रमाणे आपल्या स्वच्छतेचे सर्वजण एकत्र येऊन आज अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, सर्व आपली टीम एकत्र येऊन आज कोरोनाशी लढा देतात आणि त्याच्यात एक खालीचा वाटा म्हणजे आपली सर्व बालश्रम. कारण आज 2 वर्ष शाळांशी पूर्णपणे संबंध आपल्याला थांबलेला होता. सर्व शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने होत होतं. आम्ही आज हा आपल्या शाळेचा दुसरा कार्यक्रम आहे की आज खरोखरच एक समाधान वाटतंय की 2 वर्षानंतर कुठेतरी काहीतरी आपलं जग सुरुवात झाली आहे असं आम्हाला वाटतंय. जरी शाळा आजपासून 20 तारखेपासून चालू झाल्या परंतु आजपासून आपलं खरं मिशन सुरू झालंय की आपण आपल्या सर्वांची पहिली स्वच्छता खूप गरजेची आहे. कारण आपण घरामध्ये जाताना कुठल्याही पद्धतीचा जो विषाणू आहे तो आपल्या घरामध्ये नेता नाही. कारण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या वयोवृद्ध अशी माणसं आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वच्छता ही खूप गरजेची आहे. आज सरपंच मॅडम इथे असतील, खरोखरच त्यांचं काम हे नाविन्यपूर्ण असं आहे. कारण ज्यावेळी कोरोनाचा कालावधी वाढलेला होता त्यावेळी मॅडम असतील, आमचे सन्माननीय इथे जिल्हा परिषद सदस्य अंकुशजी जाधव असतील, आपले व्हिडिओ साहेब असतील, अगदी प्रत्येकाच्या घरी जाऊन वॅक्सिनेशन झालंय काय, स्वच्छता कशी राखायला पाहिजे आणि कोरोनामध्ये आपलं घर आपलं गाव हे कोरोना मुक्त कसं राहील याकडे खरोखरच त्यांनी खूप चांगलं असं लक्ष देऊन आपला संपूर्ण गाव कोरोना मुक्त केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. त्याप्रमाणे आपले सन्माननीय पंतप्रधानजी यांचं मी मनापासून आभार मानते की आपला भारत देश संपूर्ण जगात 1 नंबरला आहे. 100 कोटीचं वॅक्सिनेशन आपण पार केलेलं आहे. आज 18 वर्षाची युथ जे राहिलेलं होतं त्यांचं आज वॅक्सिनेशन आपण कॉलेजमध्ये जाऊन करतो. परंतु वॅक्सिनेशन करताना आम्हाला असं लक्षात आलं की ज्यावेळी लाईन मध्ये लोक राहत होती तेव्हा आपले वयोवृद्ध लोक असतील किंवा अपंग बांधव असतील
तर त्यांना कुठेतरी उभं राहण्यासाठी आम्ही खूप त्रास होत होता. त्यावेळी आम्ही त्यांच्या घर टू घर जाऊन त्यांना आपण वॅक्सिनेशन दिलेलं होतं. त्याचप्रमाणे लवकरच आपण आपल्या मुलांसाठी पण वॅक्सिनेशन देऊ. आजच्या या कार्यक्रमात एक असं जाणून आलं की मगाशीच मॅडम म्हणाल्या की इथे सार्वजनिक शौचालय, तर व्हिडिओ सर्वांशी बोलताना लक्षात आलं की सर्व स्वच्छ भारत मिशन म्हणून आपण 2 लाख आणि 15 1 लाख आपण 3 लाख रुपयाचं शौचालय आपण इथे नाविन्यपूर्ण उभारणार आहोत. सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचा कायम लक्ष असतो की माझ्या मतदारसंघात जास्तीत जास्त जिल्हा परिषदचा रिप्रेझेंटेटिव्ह निधी कसा वळून आणणार. म्हणजे अगदी गोड बोलून असेल किंवा अगदी आणि काहीतरी कारण सांगून असेल, म्हणजे त्यांचा असा उद्देश असतो की नाही माझ्या ओळखमध्ये माझ्या मतदारसंघात माझा विकास व्हायला पाहिजे. आम्हाला माहिती आहे परत आरक्षण बदलल्यानंतर जरी आमचा मतदारसंघ प्रत्येकाचा वेगवेगळा असला तरी पण त्यांचं असतं की 5 वर्षात मी माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघात काय नवीन उपक्रम राबवले आणि त्याचा फायदा माझ्या लोकांना, माझ्या जनतेला आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना कसा होईल. बरोबरच त्यांचं मी अगदी मनापासून आभार मानले, कारण डोळा सारख्या ठिकाणावरनं ते आपल्या पुढे कसा ओळख हा त्यांचा मतदारसंघ आणि तिथला पण त्यांनी विकास बरोबरच खूप चांगल्या पद्धतीने केलाय. आज आपलं संपूर्ण शाळांचं स्वच्छता मिशन चालू आहे. मी सर्व शिक्षकांना त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांना अगदी मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या प्रत्येकाने आरोग्याची स्वतःचा जीव सांभाळून काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करते. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात सर्व स्वच्छता भारत मिशन मध्ये SHGA ऍप आहे आणि त्या ऍप सर्वांनी डाउनलोड करून जास्तीत जास्त वोटिंग आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला करावं की जेणेकरून आपला जिल्हा स्वच्छ भारत मिशन मध्ये आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा आहे, तर संपूर्ण राज्यामध्ये 1 नंबरचं स्थान आपल्यामुळे सर्वांमुळे आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. आज ते बोलवलं खूपच छानसा उपक्रम राबवताना पहिली सुरुवात आपल्या ओरस शाळा नंबर 1 पासून खूपच सुंदर अशी झालेली आहे. तर सर्वांना शुभेच्छा देते. फार खूप महत्व आहे. आपण जर मागचा 10, 15, 20, 25 वर्षाचा कालावधी ज्या आपापल्या वयाप्रमाणे आठवला असाय तर आतापर्यंत मग माणसाने जास्तीत जास्त प्रगती करत चाललेला आहे. पुढे सुद्धा तो भविष्यात प्रगती करेल, वेगवेगळे प्रयोग करेल आणि अगदी नाविन्य जसं म्हणतात तसं तशा प्रकारचे प्रयोग मानव करणार. कारण मानव हा उद्योगशील असा प्राणी आहे. तेव्हा आपण प्रगतीचे धडे घेतच असतो. मित्रांनो, मुद्दाम एक आवर्जून उल्लेख करतो की हा कार्यक्रम मी अध्यक्ष मॅडम मुद्दाम मागून घेतला, अन्य ठिकाणी ते देत होत्या, परंतु मी आणखी माझ्या ओळख मतदारसंघातील मुख्यालयातील प्राथमिक शाळा नंबर 1 मध्ये घ्या. कारण तर जेव्हा मी सरस्वती पूजेला आलो होतो त्यावेळी तिथं शिक्षकांची कमतरता दिसली होती. प्रामुख्याने पुरुष, महिला सुद्धा घरोघरीनं काम करतात, परंतु फिजिकली जेव्हा मदत असते की सरस्वती पूजा कार्यक्रमाला मदत असते त्यावेळी पुरुष वर्गाची आवश्यकता होती. आता अध्यक्षांनी मला सांगितलं की निश्चितपणे तुम्हाला 2 शिक्षक देतो, तसंच विरोध साहेबांनी पण सांगितलंय निश्चितपणे मला आशा आहे की दोन्ही शिक्षकांच्या जागेचे भरती. शौचालयाचा जो स्वच्छतागृहाचा विषय आहे तो सुद्धा आम्ही 15 मी माझ्या फंडातून तेही काम घेतलं आहे. शिवाय ही बाजूला शाळा दिसते त्याचं सुद्धा दुरुस्त काम येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. तर निश्चितपणे सर्व लोकप्रतिनिधींच्या बरोबर या गावातील लोकांच्या बरोबरीनं ओरस मुख्यालयातील विकासासाठी आपण सगळे कटिबद्ध राहूया, मुलांना चांगले धडे देऊया. लॉकडाऊन आपण काहीच करत नाही आपण म्हणून मी आताच पेपरमध्ये 2 दिवसापूर्वी एक बातमी वाचली की श्रेया गुरुप्रसाद दवे, मला आता समोर बघते आमची गुरुप्रसाद दवे यांची मुलगी कोरोनाच्या काळात शाळा थांबली होती, परंतु त्या मुलीनं पेंटिंग म्हणजे कलर पेंटिंग काचेच्या बाटली असतात त्याच्यावर कलर पेंटिंग करून एक वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम केला आणि त्याची दखल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृत्तपत्र घेतली, शिवाय टीव्ही मीडियाने सुद्धा घेतली आणि वेगळा फायदा तिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी घालून दिला. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या वतीनं तिचं अभिनंदन करतो. निश्चितपणे तिचाही सन्मान हा आम्ही जिल्हा परिषद वतीनं करण्यासाठी प्रतिबद्ध होतो. का करणार त्याच्यातून आमच्या येणाऱ्या भाविक पिढीनं इतर मुलांनी त्याच्यातून बोध घ्यावा आणि आपणही कुठे मागे अशा प्रकारे दाखवून अशा प्रकारचे त्यांनी प्रयत्न करावे. मी या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून शाळेच्या वतीनं माझ्या आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पाहुणे त्यांचे स्वागत करतो आणि चांगला कार्यक्रम मला माझ्या मतदारसंघातील तुमचे आभार मानतो. ज्या काही समस्या असतील ते निश्चितपणे मी सोडाल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. इतर सर्व मान्यवर मी जास्त वेळ घेणार नाही. आज आपल्याला शाळा स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनासाठी जे सावंत मॅडम लाभलेले आहेत, खरोखरच मी सावंत मॅडमला धन्यवाद देतो.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, सरपंच प्रीती देसाई, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, कुडाळ गट विकास अधिकारी विजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नागेश ओरोसकर, माजी सरपंच मंगला ओरोसकर, ग्रामसेविका सरिता धामापूरकर, गट शिक्षणाधिकारी बाकरे, मनस्वी परब, संतोष ओरोसकर, प्रकाश ओरोसकर, रमाकांत ओरोसकर, साक्षी कोचरेकर, अनुष्का ओरोसकर, तानाजी परब आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. ओरोस येथील देसाई अकॅडमीनं डिजिटल क्षेत्रात अल्पावधीत मोठी झेप घेतली. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखीन एक दालन खुलं केलंय. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मटेरियल असलेली लायब्ररी देसाई अकॅडमीच्या वतीनं सुरू करण्यात येणार आहे. 6वी पासून ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएटचे सर्व विद्यार्थी याचा फायदा घेऊ शकणार आहेत, अशी माहिती देसाई अकॅडमीचे संस्थापक महेश देसाई यांनी दिली आहे. पाहूयात. सिंधुदुर्गवासियांच्या सेवेसाठी अनेक सेवा सुविधांनी सज्ज असणारी लायब्ररी आपण लवकरच सुरू करतोय. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये इयत्ता 6वी पासून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. स्पर्धा परीक्षा आणि त्याची अभ्यासिका असं एकत्रितपणे या लायब्ररीचं नियोजन आहे. डिजिटल स्वरूपामध्ये देसाई अकॅडमीने संपूर्ण भारतवर्षासाठी एक चांगलं नामांकनाचं काम केलेलं आहे. त्यासोबतच ऑफलाईन मोडवरती सुद्धा लवकरच देसाई अकॅडमी अनेक वेगवेगळ्या उपक्रमांच्या द्वारे सिंधुदुर्गवासियांच्या सेवेसाठी येत आहे. याच्यातील पहिली पायरी म्हणजे फर्स्ट स्टेप आपण म्हणूया की सिंधुदुर्गमध्ये आपण स्पर्धा परीक्षांच्यासाठी सुसज्ज असणारी खूप मोठी लायब्ररी सुरू करतोय. यामध्ये MPSC, UPSC, बँकिंग, सरळ सेवा, इतर फायनान्स डिपार्टमेंटच्या एक्झाम्स, डिफेन्सच्या एक्झाम्स याला लागणाऱ्या सर्व पुस्तकं तुम्हाला डिजिटल, ऑनलाईन, ऑफलाईन सर्व स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. जे विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या लायब्ररीचे सभासद होऊ इच्छित असतील तर त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. नवोदयचे यावर्षीचे प्रवेश तात्काळ रद्द करा. दाखले देणाऱ्यांच्या रॅकेटमध्ये शासकीय यंत्रणा सामील. संजू परब यांचा मोठा आरोप. रत्नागिरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का आणि खड्डे बुजवण्यासाठी 10 वर्ष निधीच येणार नाही. सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचं धक्कादायक विधान. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली. येथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.